माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 यामध्ये सामान्य नागरिकांना, मध्यमवर्गीयांना, कामगारांना, गृहिणी आणि वरिष्ठ नागरिकांना काय लाभ व सुविधा मिळणार आहेत हे पहा। आयकर आणि करमध्ये सवलती। जुना 1961चा कायदा बदलून नवीन कर कायदा 1 एप्रिलपासून लागू होणार आहे। यामुळे कर प्रणाली सोपी झाली आहे। आयकर स्लॅबमध्ये मोठे बदल नाहीत, पण नवीन कर व्यवस्थेमध्ये 12.75 लाखापर्यंत उत्पन्नावर काही परिस्थितीमध्ये कोणताही कर नाही लागणार। स्टँडर्ड डिडक्शन नियमित खर्च वजा करून वाढवण्यात आले आहेत। यामुळे मध्यमवर्गीयांच्या हातामध्ये जास्त पैसे राहतील। पेन्शनधारकांना व मोठ्या वयोमानातील नागरिकांना अतिरिक्त सवलत मिळत आहे। आरोग्य आणि विम्यामध्ये काही जीवनावश्यक औषधे स्वस्त करण्यात आली आहेत। तसेच हेल्थ केअर आणि विमा जोखमीच्या कायद्यामध्ये सुधारण्याचे संकेत दिले आहेत, ज्यामुळे औषधांचे आणि रुग्णालयीन खर्चाचे बोज कमी होणार आहे। गिग वर्कर्स आणि PMJ अंतर्गत हेल्थ कव्हरेज मिळणार आहे। 1 करोड गिग वर्कर्सना जन आरोग्य योजना PMJY अंतर्गत लाभ मिळण्याची घोषणा करण्यात आली आहे। रोजचा खर्च आणि तसेच सेवा अप्रत्यक्षपणे मोठा फायदा झाला आहे। सरकारने रेल्वे, महामार्ग, शहरांचे पायाभूत कामे, जलपुरवठा, पाणी, वीज योजना वाढवण्याबाबत निर्णय घेतला आहे। याचा परिणाम आजीविका, प्रवास खर्चात सुधारणा, रोजगार वाढण्याच्या स्वरूपात सामान्य लोकांपर्यंत पोहोचणार आहेत। तसेच परदेशी प्रवास आणि TDSमध्ये सवलत देण्यात आली आहे। विदेशी प्रवासासाठी टूर पॅकेजचा किंवा LRC म्हणजेच कमी करण्यात आला आहे। यामुळे विदेशी शिक्षण, उपचार, पर्यटन यावर लागणारा खर्च कमी करण्यात आला आहे। आपल्या घराला, नोकरीला, व्यवसायाला थेट फायदा दिला आहे। मध्यम वर्गासाठी घर खरेदी कर्ज। अर्थसंकल्पात मध्यम आय असलेल्या घर खरेदीसाठी GST व इतर कर नियम योग्य आणि सुलभ करण्यात येण्याची शक्यता आहे। रोजगार आणि MSME समर्थन, लघु उद्योग तसेच स्टार्टअप यांना कर कर्ज तसेच वित्तीय सहाय्य सवलत योजना दिल्या जात आहेत, जी व्यवसायामध्ये वाढवण्यासाठी व रोजगार निर्मितीसाठी उपयुक्त ठरतील। शेतकरी व ग्रामीण लोकांसाठी ग्रामीण विकास योजना, पूरक पद्धतीच्या प्रकल्पांना निधी, बाजार सुविधा वाढवणे, यामुळे शेती उत्पन्न व ग्रामीण रोजगारामध्ये परोक्ष फायदा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। सामान्य नागरिकांना अप्रत्यक्ष फायदे म्हणजे आयकरमध्ये सोपी प्रणाली, स्टँडर्ड डिडक्शन आणि वृद्ध नागरिकांना सवलत, आरोग्यामध्ये औषध आणि उपचार खर्च कमी होण्याची दिशा, बचत व कर सुलभतामध्ये विदेश खर्च TDS सवलत, हेल्थ व लाईफ विमा सवलत, रोजगार व उद्योगमध्ये MSME स्टार्टअपला समर्थन, नोकरी वाढ करण्यात येणार आहेत। घर खरेदी व सर्व्हिसेससाठी उद्योग वाढ, घर सेवांची पोहोच सुधारेल। तसेच ग्रामीण विकासमध्ये कृषी, जल आणि ग्रामीण सुधारणा करण्यात आल्या आहेत। माझं सोलापूर न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।